मेन्यूसाठी ट्राय करतोय. फक्त जर मी प्राइजेस कम्पेअर करा. 11,000ची कुठली बॉटल असती? 32,000 नाही, 1,10,500 येते. शपथ. 11,000 नाही, 1,10,500. तर जे तिथे सगळं जेवण चालू आहे, मस्त मस्त तिथे चपात्या चालू आहेत आणि पोळ्या बनणार आहेत थोड्या वेळाने. आपण जाऊया पूजा करायला. त्याला सूत म्हणाले, मुनी हो, हाच प्रश्न नारदानी भगवान महाविष्णूंना विचारला होता. त्यावेळी त्यांनी त्यांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो. शांत चित्ताना पाहून त्यांनी त्यांची स्तुती केली. म्हणाले, हॅलो एव्हरीवन. तर आज आपल्या घरी आहे सत्यनारायणची पूजा. म्हणजे सत्यनारायणची पूजा सकाळीच झाली आहे आणि आता आम्ही संध्याकाळ झाली आहे. म्हणजे आता झोपलेली थोडंसं, म्हणजे मी एकटी झोपलेली, बाकी कोणी झोपलेलं नाही. आणि त्याच्याच पितोय तर कॉफी. आणि मला काहीतरी म्हणतोय की काय म्हणत होतस? काय विसरलो? गाण्यांचं म्हणत होता. मला गाण्यांची आवड आहे. मग तर बोलला की लग्न झाल्यानंतर त्याला असं वाटलं की रोज वेगळी वेगळी त्याला गाणी ऐकायला मिळणार आहेत, पण त्याला काही गाणी ऐकायला मिळतच नाहीत. गाण्याने भोंगा ऐकायला भेटतो. बघू. तर मी आता बहुतेक आहे ना डान्सचे व्हिडिओज काढायला स्टार्ट करणार आहे, शॉर्ट असे. तर बघूया मी कधी बनवते. मी आणि माझ्या ऑफिसची फ्रेंड आहे, त्याच्यासोबत मी आता व्हिडिओज करणार आहे. चला. आणि आता आपल्या घरी आले गेस्ट बाहेर, ज्यांना आम्ही व्हिडिओमध्ये नाही घेऊ शकत कारण त्यांचा कन्सर्न नाही आहे, कन्सेंट नाही आहे त्यांचा प्रणीतच्या भाषेत. त्यांचं नाही म्हणजे हो नाही जे सांगायचं नाहीये ते काहीतरी आहे, नाही सांगू शकत. ते नाही सांगू शकत. ठीक आहे, चला मी त्यांना जाते कॉफी घेऊन. आता आर्यन कॉफी बनवली ऑलरेडी, कॉफी घेऊन जाते. कॉफी चलो. हे बघा आर्याचा डान्स. काय चालले यांना, लागले रील्सचं येड. तर रील्स आहेत ना आमचे हुक स्टेप. आणि हे जर रील्स बघायचे असतील ना तुम्हाला तर आमच्या इन्स्टाला नक्की फॉलो करा. इन्स्टाचं नाव आहे तेजस अमृता व्लॉग्स. हेच नाव ठेवलं आहे कारण तुम्हाला सर्च करायला सोपं पडेल. त्यामुळे इन्स्टाला फॉलो करा. असले भरपूर छान छान रील्स येतात आहेत. काय घेऊ? बरं. गुड मॉर्निंग. तर आज आहे दुसरा दिवस म्हणजे संडे. तर कालचा दिवस पूर्ण हा पूजेत गेला आणि लोक येत होती प्रसादाला, त्यामुळे ते दाखवू शकलं नाही. कन्सेंट पण महत्त्वाचं आहे. लोकांना आवडतं नाही आवडत. काही लोक असं म्हणतात अरे ब्लॉग करणार आहे का? म्हटलं नाही. बरं ठीक आहे, आम्हाला नका घेऊ हां ब्लॉगमध्ये. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हे कालचं दूध आहे, केसरवाला दूध, मसाला दूध. आता बनवते. ही आमटी आहे. शिरा कुठे आहे? अमृताला नाही दाखवू शकत का माहिती का? तिने अख्खं पीठ थोकून घेतलं आणि टी शर्ट फाडलं की काय? का? पॅक लावायला. पॅक लावायला टी शर्टच फाडला. ही बघा, हे मलेशियन माकड. मलेशियाचे ब्लॉग बघितलं असेल, सेम असं दिसतं ना. असंच होते सगळे माकडं तिकडे. आणि हे काय, हे सिंगापुरी माकड. लाज लज्जाच नाही ना. आम्ही स्किन केअर करतो, त्यात कसली लाज लज्जा? ते काय लावले? दही, बेसन, केसर, गुलाबजलचा पॅक. केसर? त्या काश्मीर मधून आणलेला केसर? हो. डार केसर? हो. डारचा आहे तो, डार कळतं का तुला? मग ते थोड्याला लावायला आणले हे केसर? हो. ओरिजिनल आहे ते, शेतातून काढलेलं? हो. अवघड आहे. तुम्हाला आहे ना डोकं दाखवतो मी. हे बघा, दुधात. ए कोण होतं हे? थांब, आपण जाऊया. हे कोणाचं डोकं होतं दुधात टाकायचं? आर्या. काय? ते मम्मीने टाकलेलं. हे दूध घेऊन मला वाटीत काढून दिली दूध. मग तू येडायस. हे कशासाठी आहे मग? ते ढवळायला होतं. ते आणि वापरलं जात नाही नॉर्मल सर्कमस्टॅन्सेस मध्ये, म्हणून घेतले तर कधीतरी वापरावं म्हणून ते. अरे मग काय दुधात वापरणार का? ते मम्मीने टाकलेलं.
अतरंगी आहेत अतरंगी घरातले, त्याने कसं दूध येणार. हं. बरोबर, मी घेतो दुसरं. मला मसाला दूध अजिबात आवडत नाही, म्हणून मी बनवली मसाला दुधाची कॉफी. छी म्हणते, ठीक आहे तर दूधच आहे ना ते. तर नेहमीचं रुटीन लागलं माझं ड्रायव्हरचं. या दोघे मागे बसल्यात, ही सीट खाली आहे म्हणून मी तिथं माझी ब्लॉगिंगची बॅग ठेवली आहे. नेहमीचं रुटीन. ह्यांना 100% काहीतरी शॉपिंगला जायचं असतं. आज शॉपिंग नाही आहे. शॉपिंग नाही आहे, मम्मीला विचार. जस्ट फॉर काय? विंडो शॉपिंग. विंडो शॉपिंग पण आहे ना शॉपिंग त्याच्यात. अवघड आहे माझं, अवघड आहे. आणि मी ड्रायव्हरच आहे यांचा. यांना फाडूया आता, थांबा. तर आता आम्ही चाललो आहे कुठेतरी बाहेर जेवायला. एक स्पेशल जागेवर चाललो आहे. तरी स्पेशल जागा हे खूपच स्पेशल आहे. जस्ट किडिंग. तर आम्ही चाललो आहे आता बॅस्टिनला, कारण अमृताचा बड्डे आणि आम्हाला नंतर वेळ नाही आहे, काम म्हणून आम्ही आज चाललो आहे बॅस्टिनला. संडेचा बॅस्टिन एकदम फुल असणार आहेत. बुकिंग झालेली आहे. बघू आता, फर्स्ट टाईम चाललो आहे. ऑब्वियसली फर्स्ट टाईम चाललो आहे. एव्हरीवन इज रेडी. मी चाललो आहे. कसा दिसतोय? छान आहे ना हा शर्ट, मला फार आवडतो. असे माझ्याकडे बरेच शर्ट आहेत, बरेच म्हणजे 2-4 शर्ट आहेत. एक ब्लॅक आहे, एक व्हाईट आहे, एक आहे. सो असा ग्लो होतो. मला असे ग्लोईंग शर्ट्स आवडतात, काय माहिती का, पण आवडतात मला. तर आम्ही आता आलो आहे बॅस्टिनला. हे आहे बॅस्टिन. चलो आज जाऊया. चलो. तर आम्ही आता पोचलो आहे बॅस्टियनला, जे आहे शिल्पा शेट्टीचं रेस्टॉरंट. आणि ॲम्बियन्स एकदम मस्त आहे. तुम्हाला मी एकच मिनटात दाखवते. लुक ॲट दी ॲम्बियन्स. एक नंबर ॲम्बियन्स. ही वरती एक स्क्रीन लावली आहे, त्याच्यावरती अशी एक नंबर सगळं जे काय आहे ते भारी दिसते. इंटेरियर आहे म्हणजे असं विंटेज थोडंसं करण्याचं ट्राय केलं आहे यांनी. असं इजिप्तसारखं वाटते ना थोडं असं इजिप्तसारखं काहीतरी. इजिप्तियन असं केलंय बॅस्टियन एम्पायर. आणि लोकांना नको. इथं आम्ही मेन्यूसाठी ट्राय करतोय. फक्त जर प्राइजेस कम्पेअर करा. 11,000ची कुठली बॉटल असती? 32,000 नाही, 1,10,500 येते. 11,000 नाही, 1,10,500. तर जे कोणी ड्रिंक करत असतील तर त्यांनी इथं नाही यायच्याच कामाचं आहे. तसं तर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. 45,000 नाही, 4,50,000 नाही, 45,000. 1,94,250. बाप रे बाप. जेवणाचा मेनू तर आम्ही हे घेणार नाहीये. कामाचं नाही आहे जेवणाचं आणि हॅपी बर्थडेचं काहीतरी बघूया. त्याचं पण प्राइसेस बघतोय, पण प्राइस कुठेच लिहिलेलं नाहीये. तर कसं करणार आपण? प्राइस आहे का काय मला तेच नाही, ते ग्रॅम मध्ये लिहिले. 750 ग्रॅम, 850 ग्रॅम. व्हॉट इज GF? कुणाला माहिती आहे का हे काय आहे नक्की? 650. ह्याला हे आपल्या लायकीचं दिसत ना. आपण लायकी वाढवू. बरं मला सांग, इकडे काय आता यातलं व्हेज कुठले, नॉन व्हेज कुठले? आपण त्यांनाच विचारू ना बेस्ट वे. बेटर वे त्यांना विचारून घेऊ आपण. बस. तर आमचा पचका झालाय. काय ते सांगते. आम्ही यामध्ये केक शोधत होतो, जो मला पुलअप केक पाहिजे होता माझ्या बर्थडेसाठीचा, आणि त्याचा मेन्यू कार्ड वेगळा आहे हे आम्हाला आत्ता समजले. तर आता तो नवीन मेन्यू कार्ड देणार आहे. त्यामध्ये त्यांचं डेझर्टचं जे सेक्शन आहे ते सेपरेट वेगळं दिलेलं आहे त्यांनी. आणि प्राइजेस कळत नाही. मी त्यांनाच विचारतो वेटरला की बाबा प्राइजेस नक्की कशी आहेत ते नक्की आम्हाला सांग, कारण ते मला असं वाटतं की ते ग्रॅम्समध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. पण तेजस म्हणतो की ते प्राइजेस लिहिलेले आहेत. आता बघूया काय आहे ते नक्की. तर आम्ही आत्ता मशरूम स्पगेटी पास्ता मागवलेला आहे. आणि त्यासोबत मागवलेला आहे मी ज्यासाठी इथे आली तो म्हणजे हॅझलनट पुलअप केक अलॉंग विथ द मेसेज ऑन दी प्लेट. तर त्यामध्ये आम्ही सांगितले लिहायला की हॅपी 26th बर्थडे अमृता. तर आता बघूया ते कसं बोलतात, म्हणजे ते कसं लिहून आणतायत. ज्यासाठी मी इथे आले आणि
ते वर्थ आहे का नाही ते तुम्हाला मी नक्की एंड ऑफ द व्हिडिओ सांगेन. आणि टेस्ट मला वाटते की आपल्याला कसं सगळं असं इंडियन क्युझिन खायची सवय आहे. आता इथलं टेस्ट कशी आहे काय माहिती. इटालियन टेस्ट असू शकते जर पास्ता बिस्ता त्यामध्ये येतं त्यामुळं, म्हणजे असं मला माहिती आहे ज्याप्रमाणे. तर आता बघूया कशी टेस्ट येते. आणि ॲम्बियन्स तर मस्त आहे, तुम्ही नक्की येऊ शकता. आणि जर कोणी ड्रिंक्स करत असतील तर मी सजेस्ट करेन की इथं येऊन काही तुम्ही ट्राय करू नका, कारण ते आउट ऑफ बजेट आहे. आणि ह्याच्यात कॉस्टिंग मी तुम्हाला एंड ऑफ द व्हिडिओ आम्हाला किती कॉस्ट झालं सगळं मिळून ते मी तुम्हाला नक्की सांगते. तर आपला जो पास्ता होता तो आलेला आहे. स्पगेटी सॉरी कसले मशरूम स्पगेटी अल्फ्रेडो म्हणजे व्हाईट सॉस पास्ता. तर त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं की दिस इज इनफ फॉर 2 people. आणि तुम्ही जर मॅक अँड चीजवाला घेतला तर ते फक्त एका लोकांसाठी म्हणजे एका जणासाठी खाऊ शकतो. तर तुम्हाला मी 2 जणांची क्वांटिटी दाखवते. तर ही आहे दोघांची क्वांटिटी. म्हणजे तुम्ही समजू शकता की वाटीभर आहे. वाटी पण नाही आहे आपण जाऊ दे एक बाउल भर आहे. बाउल पण नाही, वाटीभर आहे. ठीक आहे, जाऊ दे, घ्या चला. टेस्ट करून सांगा. चलो आता टेस्ट करूया. तर तेजस आत्ता आम्हाला सर्व करून घेतले त्यांनी. आता मी टेस्ट सांगेल. तेजस टेस्ट सांग रे. टेस्ट जबरदस्त. सिरियसली टेस्ट भारी आहे. खरंच सिरियसली टेस्ट हो, सांग. सिरियसली भारी आहे. अजून एक मागवायचं आहे. नको, आमचा प्लॅन वेगळा आहे नंतर तुम्हाला सांगते मी. लेट्स हॅव फर्स्ट बाईट नाही, पहिला घास खाऊन बघते तो कसा लागतो. टेस्ट मस्त आहे. वर्थ आहे. मला असं वाटतं यांनी क्वांटिटी वाढवायला पाहिजे. दिस इज नॉट इनफ फॉर 2. इनफ 2 काय एकाला पण पुरणार नाही. माझ्यासारखे हट्टीकट्टी लोक असतील त्यांना तर पुरणारच नाही. काय तेजस पण टेस्ट एक नंबर आहे. वर्थ. कसं आहे? हॅपी बर्थडे अमृता. थँक्यू. कर ना, चालूच आहे फोन. फोटो काढ ना. चालू आहे, काढ. तर आत्ताच आमचं खाऊन झालेलं आहे. कुल्मी अप केक खाऊन झाला आहे आणि तो इतका सुंदर होता. हेझलनट कुल्मी अप केक होता आणि प्लेटवरती त्यांनी लिहून आणलेलं की हॅपी बर्थडे 26th बर्थडे अमृता, विच इज रिअली गुड. आणि छान वाटलं ते बघून, कारण आम्ही त्याचसाठी आलेलो. आणि आम्ही स्पगेटी पास्ता खाल्ला, त्याची पण टेस्ट गुड होती, चांगली होती. आणि बाकीचं काय म्हणजे तुम्ही एकदा तरी येऊ शकता. डेझर्ट खायला लोक इथे येतात कारण इथली स्पेशालिटी ती आहे. आणि आमच्या शेजाऱ्यांचं बिल किती झालेलं तुम्हाला माहिती आहे? त्यांनी 36,000चं बिल केलं होतं. 36,760 रुपये. एक्झॅक्ट आठवतं मला एक्झॅक्ट आठवते कारण की त्यांचा काहीतरी इश्यू झालेला. बिल काहीतरी त्यांनी पेमेंट केलेलं पण ते आय गेस त्यांच्याकडं रिफ्लेक्ट होत नव्हतं. त्यामुळे तो वेटर आला आणि तो बोलला की तुम्ही नक्की पेमेंट केले का ते दाखवा. मग तो जरासा चिडला मुलगा. आणि मेन म्हणजे त्या मुलाची त्या मुलावरती चिडलेली, कारण ती बोलत होती तू 36,000चं एवढं बिल का केलेलंस. आता ते जस्ट बिल मागतोय. लेट्स सी आपलं बिल किती झालेलं आहे. ओके. 36,000चं असं काय खाल्लं असेल काय माहिती त्यांनी. 36,000 म्हणजे एक चॅम्पियन होती, एक कुल्मी अप केक होता. आय गेस बाकीचं डिनर काहीतरी केलं, पण आय गेस त्यांचे जास्त पैसे ड्रिंकसाठीच गेलेले असतात बहुतेक. ओव्हर हाईप नाही म्हणता येणार. हाईप आहे, बेस्ट आहे, क्वालिटी आहे. पण एकदाच येण्याचे आहे असं मला, म्हणजे तुमच्याकडे जास्त पैसे असतील तर तुम्ही नक्की येऊ शकता. आम्हाला जेवढं अफोर्ड करता येते सध्याला तेवढं आम्ही केलेलं आहे आणि आम्ही हॅपी आहोत की आम्ही. आणि खरं तुम्हाला खरं सांगते
आम्ही आलेलो फक्त केकसाठी जे आम्ही केलं आणि अलॉंग विथ दॅट आम्ही एक हे पण खाल्लं. काय खाल्लं आपण? स्पॅगेटी. हां, ते पण खाल्लं. आम्हाला असं वाटलेलं की हे खाऊन आपल्याला काही भूक भागणार नाही आहे. बेटर वे आपण बाहेर जाऊ चायनीजच्या गाड्यावरती काहीतरी खाऊया. खरं मी तुम्हाला सांगते. पण खरं तर फुल झाले. इनफ होतं दोघांसाठी. असं इनफ नव्हतं. पण ते गोड खाल्लं ना, ते त्यामुळं गोड झालं, भूक- त्याच्यामुळे पोट भरलेलं आहे हां, असं भूक समजा. हे झालेली आहे. आणि ते संपलं पण नाही. आम्ही ते पॅकिंग करून घेतले. आम्ही आता घरी जाऊन आर्या आणि मम्मीला देणार आहे. 2 वेगवेगळे काहीतरी मिळवले. बॅस्टनमध्ये ना एवढा So- खर्च करून हे आहे बिल आणि आता आम्ही खाणार आहे ओरिजिनल खायच्या गोष्टी आणि एवढे 36,000चं नाही आहे. 36,000चं पण नाही आहे. उद्या स्टार्टिंग आणि ही आली बरं ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगते. तर बिल आहे टोटल झाले आमचे 3,505. तर त्यामध्ये कुठे गेलं बिल? कुठे गेलं? हां, हेझलनट क्रंच पुलमी अप केक, तर तो आहे 1,500चा. आणि मशरूम स्पगेटी पास्ता आहे 1,200 रुपये. टोटल झाले 2700. त्यावर सर्व्हिस चार्जला 10% तो आहे 270 रुपये. SGST लागला 9% 243. CGST लागला 9% 243. GST SC हे काय नवीन 80% ते माहीत नाही. त्याचं झालं 41.60. बिल टोटल झालं 35 रुपये, म्हणजे 3,505 रुपये. तर हे होतं हे एवढं बॅस्टिनचं बिल. सगळ्यात मिनिमम बिल. सगळ्यात मिनिमम बिल. आमच्या शेजारचं होतं 36,000. आमचं 3,600 पण नाही झालं. ते आम्ही जाणून बुजून केलं नाही. आता खाणार आहे आम्ही तीच. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. तर आता आम्ही आलेलो आहे घरी आणि एन्जॉय करतो आहे आता पिझ्झा हटमधला पिझ्झा जो आहे आपल्या माणसांना खाण्यासारखा. पण तिथली टेस्ट छान होती. नाही असं नाही की चांगली नव्हती, पण ते खूपच एक्सपेन्सिव्ह असं होतं असं आम्हाला वाटतं आहे. त्यामुळे आता आम्ही एन्जॉय करतो पिझ्झा. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय. गुड नाईट.